सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे संक्रांत, आज मंगळवार आहे आणि सगळ्यांना संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर सगळ्यांच्याच घरी आज धावपळ असेल, माझ्या पण घरी तेच चालू आहे। तस्मै उठला होता, आता त्याला परत झोपवलाय, मानस घेऊन झोपलाय त्याला। तर इथे मी आता सूर्याला अर्घ्य झालाय, तुळशीची पूजा झाली, अजून हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला आणि देव पण घासून झालेत, आता देवपूजा करते। आज पुरणपोळ्या करायचा बेत आहे, तर इकडे डाळ पण लावली आहे। तर मल्टीटास्किंग सगळी कामं करावी लागतात, त्याच्याशिवाय काय कामं काय कम्प्लीट होत नाहीत। तर आज आपण बघूयात आजचा दिवस कसा जातोय। आज संक्रांतीची पूजा फार काही नाही, साधं सिंपल, कारण इकडे कसं होतं सुगड पूजा जास्त बायका करत नाहीत, त्याच्यामुळे मंदिरात शक्यतो नाही जाणार, कारण सोबत पण कोणीच नाहीये, त्याच्यामुळे मी आज घरीच करेल। तर नक्की पूर्ण व्लॉग बघा, चला तर। सूर्यदेव बऱ्यापैकी वरती आले होते, कारण माझी जेमतेम आंघोळ झाली होती आणि लगेच तस्मै उठलेला आणि त्याला उठल्या उठल्या पहिली मिस लागते, नाही तर तो कंटिन्यू रडत बसतो। तर मग त्याला घेतलं, त्याच्यामुळे माझी पूजा राहिली। तर मग त्याला शांत केला, मग नंतर तो झोपला। मग नंतर मी सूर्याला अर्घ्य दिला आणि तुळशीची पूजा करून घेतली। आणि किती छान बघा गार्डन मध्ये फुलं आल्यात, नेहमीच असतात, मला इतकं छान वाटतं बरं का। तर घरचं गार्डन तर भरपूरच मोठं होतं, मी खूप मिस करते त्या गार्डनला, पण इथे बऱ्यापैकी फुलं असतात त्यामुळे बरं वाटतं थोडंसं। त्याच्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली, कारण तस्मै झोपलेला, तर मला माझी घाई होती सगळ्या कामांची। तर इथे मी छान असे देव स्वच्छ केले आणि हा व्हिडिओ थोडासा मी फास्टच केलाय, कारण मग खूप मोठा होईल आणि खूप गोष्टी आहेत म्हणून मग थोडं स्पीड जास्त ठेवलंय मी। आणि मग माझी देवपूजा वगैरे चालू होती, मग छान असं, आणि मला खूप वेळ लागतो देवपूजा करायला, मला एकदम सगळं पद्धतशीर असं लागतं, म्हणून मला थोडासा उशीर लागतो। आणि मग इथे माझी अशी छान अशी देवपूजा झाली बघा, मला इतकं भारी वाटतं बरं का, असं देवांचं छान असं साज सजवलेला वगैरे, आणि फुलं तर मला लागतातच लागतात आणि खूप प्रसन्न वाटतं अशी देवपूजा केल्यानंतर। तरी मला मनासारखी फुलं नाही मिळत, कारण घरी गार्डन मध्ये अशी टोपलीच्या टोपली भरून अशी फुलं असायची। तर मी खूप मिस करते खरं तर माझ्या गावच्या घरचं गार्डन आहे त्या गार्डनला, पण आता काही पर्याय नाही, सगळ्याच गोष्टी काही सारख्या नसतात। तर त्याच्यानंतर मग तस्मैच्या खाण्याची वेळ झाली होती, तर त्याला छान असं मी नाचणीचं सत्व केलं होतं आणि तो छान एन्जॉय करत मस्त खात होता। आता इतका आगाऊ झालाय तो पण, आणि ती बघा येवा, तिला बाहेर यायचं होतं, तर तिला असं झालं मला कधी बाहेर काढता तुम्ही, बाहेर आल्यानंतर खूप मस्ती करते ती। बाहेर यायचं तुला आगाऊ लगेच ते बघ ते बघ ते बघ दोन दोन बाळांचं सगळं करावं लागतं आता मला। एवाचं करायला आमच्या सगळ्यांचं कंट्रीब्युशन असतं खरं, पण शाळेत गेल्यानंतर त्याच्यासाठी तर आम्ही घेतली होती, पण मग शेवटी मलाच करावं लागतं सगळं। तर असो, पण एकदा जीव गुंतल्यानंतर आपल्याला पण राहत नाही, आणि आम्हाला सगळ्यांना आवडतं खरं, पण माझी खूप घाई होते, धांदल उडते सगळ्या गोष्टींची, पण ठीक आहे। तर इथे माझं पुरणपोळ्यांचं चालू होतं,
तर पुरणपोळ्यांचं बरं का, पुरण एकदम चांगलं शिजवून घ्यायचं, त्याच्याशिवाय मग पोळ्या येत नाही. जर ते कच्चं राहिलं तर चांगलं असं त्यातलं सगळं गूळ टाकल्यानंतर 5 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं आणि असं पुरण झालं का पोळ्या छान येतात. तर माझं इथे पुरण पण चालू होतं आणि आता तसमय रांगायला लागलाय, त्याच्यामुळे मग इतकं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं ना. तर ते कुरमुरे तर तो हाताने घेऊन खातो आणि रांगतो, आणि अचानक खेळता खेळता 2 वेळा पडला पण, त्याच्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं आता त्याच्याकडे. मी जिकडे जाईल तिकडं माझ्या मागणं मागणं त्याचं येणं चालूच असतं. तर मग इथे मी परत उंबरट्याला हळदीचं लेपन करायला घेतलं. मला असं सणवार असलं ना का मला खूप छान वाटतं, अशा सगळ्या गोष्टी करायला खूप प्रसन्न वाटतं. आणि जिथे बघा मी आहे तिथंच तो येणार, असं त्याचं नेहमी चालू असतं. तो माझ्याशिवाय अजिबात राहत नाही. त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली होती, म्हटलं पटकन पोहे बनवूया. मग पोहे बनवले आणि मग आम्ही इथे सगळे खायला बसलो. वहिनीने डिंकाचे लाडू दिले होते, तर मग एक डिंकाचा लाडू आणि पोहे खाल्ले मी, कारण कामासाठी एनर्जी पण पाहिजे असते. पण 5 मिनिटं बसायला काय उसंत अजिबात नव्हता. सणवार असला का माझं नेहमी असंच होतं. त्याच्यानंतर मग मी बाहेर अशी छान साफसफाई सगळी केली, दरवाजे सगळे पुसून घेतले आणि शुभ लाभ आणि स्वस्तिक काढून घेतलं दरवाजावरती. आणि इथं ही बघा मांजर अचानक आली होती दारामध्ये. तर मानस आला, बोलतो मांजर आली, मग तिला दूध दिलं. आधी पण आली होती, त्यावेळेस तिच्या नशिबानं दूध होतं, आमच्याकडे काही नेहमी दूध नसतं, पण आली होती. त्याच्यानंतर कधी घरात येऊन बसली काही माहिती पण नाही. आणि एव्हा झोपली होती, त्याच्यामुळे एव्हाची रिॲक्शन बघायला काही वेळ नाही मिळाला किंवा जमलंच नाही ती झोपल्यामुळे. मग त्याच्यानंतर मग मी इथे पूजा मांडायला घेतली. तर इथे मी डिटेल पूजा काही दाखवत नाही, कारण मी तो व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामुळे मग मी थोडंसंच इथे दाखवलं. तर छान अशी माझी पूजा झाली आणि पुरणपोळ्या माझ्या बाकी होत्या करायच्या, त्याच्यामुळे मग पोळ्यांचा नैवेद्य काही इथे दाखवला नव्हता. तिळगुळ वगैरे ठेवले होतं आणि म्हटलं नैवेद्य नंतर दाखवूया. तर छान अशी माझी इथे पूजा झाली, विडे वगैरे पूजले मी आणि इतकं छान असं देवघरात प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर मग उंबरट्याला हळदीचं लेपन केलं होतं, ती पण हळद सुकली होती. आणि नेहमी असं होतं की कोण ना कोणतरी पाय देतं आणि काहीतरी होतं, कारण ते सुकल्यानंतरच त्याच्यावर रांगोळी बसते. आणि छान अशी बघा मी रांगोळी मस्त काढली होती, मला एवढं छान वाटलं. आणि आज हातानेच काढली होती, म्हटलं प्रत्येक वेळी साचे साचे नको, तेच तेच. मग आणि रांगोळी काढायला वेळ लागतो, नाही तर मला खूप आवडतं रांगोळी पण काढायला. कधी कधी वाटतं बरं का, जे आपल्याला करायला आवडतं म्हणजे आपण पॅशन म्हणतो, तर त्याच गोष्टी फक्त करायच्या असतात तर किती बरं झालं असतं. पण एका बाईला असं करून नाही चालत, कारण घरची कामं ही बाईलाच करावी लागतात. त्याच्यामुळे आपल्या आवडीनिवडी थोड्याशा बाजूला ठेवाव्या लागतात. पण त्यातल्या त्यात मी थोडासा प्रयत्न करते जे आवडतं करायला ते करायचं म्हणून. पण धावपळ होते, पण पर्याय नाही त्याला, आता काय करणार. जेव्हा जॉब नव्हता, लग्न नव्हतं, त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी मी खूप करायची. अख्ख्या गावात सगळ्यांच्या हातावर रांगोळी, नवरा असो नवरी असो लग्न कार्यामध्ये, आणि रांगोळीच्या स्पर्धा असो, त्याच्यात नंबर माझा असायचाच, मी घ्यायची पण आणि माझा नंबर पण यायचा. तेव्हा मला खूप आवडायचं, कारण तेव्हा एवढं काय जबाबदाऱ्या नव्हत्या. पण आता सगळं बदलून जातं, जबाबदाऱ्या वाढतात, आपल्या प्रायोरिटीज सगळ्या चेंज होऊन जातात. असंच असतं बाईचं जीवन, बाईचं आयुष्य. तर असो, तर मग इथे मी पुरणपोळ्या पण करायला घेतल्या होत्या. तर सगळीच कामं अशी सणावाराच्या दिवशी सगळी अशी एकसारखी येतात, तर मला भूक सुद्धा लागत नाही. आणि एवढं काम असतं का त्या उत्साहामध्ये जेवत सुद्धा नाही. मला जेवायला घेतलं तरी मला असं जेवण जात नाही, तर मी अख्खा दिवस जेवली पण नाही. तरी इकडे काही एवढी सुगड पूजा करायची पद्धत नाहीये, तेवढ्या बायका करत नाहीत. आणि प्रत्येकाच्या ठिकाणच्या सगळ्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे मी मंदिरात काय माझ्यासोबत कोण नव्हतं जायला, तर मी घरच करणार होती. तर मग विडे मी ओटीत घालून घेतले, 5 बायकांना बोलवलं होतं. आणि मग एक सुगड तुळशीजवळ, एक देवाजवळ आणि राहिलेले 3 मग बायकांना वाण म्हणून देणार होती. तर मग म्हटलं जे मी वाण आणलंय ते पण त्यांच्यासोबत देऊया, आणि जे सुगडामधलं आहे ते पण देऊया, आणि मग हळदी कुंकू होऊन जाईल, असा माझा अचानकच बेत ठरला. तर बोरणांच्या वेळी मला हळदी कुंकू करायचं होतं खरं तर, पण मग म्हटलं आता बायका आल्यात तर मग जेवढ्या आल्यात तेवढ्यांचं आज करून टाकते. तर मग तसं सगळे विडे मी घेतले आणि मग त्यांना जे सुगडामधलं जे सगळं साहित्य होतं ते मी त्यांना वाण म्हणून मी गुळ घेतला होता, तर त्याच्यासोबत देणार होती.
तर आमच्या इकडं भागामध्ये ना असं म्हणतात, असं वौसा देताना वगैरे, सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा, आला नगरात घ्या पदरात, घेती राणी कुणाची. तर घेती राणी कुणाची असं विचारल्यानंतर मी म्हणणार, म्हणजे आपल्या मिस्टरांचं नाव घेऊन आपण म्हणायचं घेती राणी प्रवीणरावांची असं म्हणतात. आणि मग आपण ही ज्या आपल्या ओटीत बायका ओसा देतात त्यांना विचारायचं देती राणी कुणाची. तर मग त्या त्यांच्या मिस्टरांचं नाव घेणार, अशी पद्धत आहे. खूप छान वाटतं तिकडच्या भागात, म्हणजे सातारा कोल्हापूर त्या भागामध्ये अशी संक्रांत करतात. तर ह्या ताई जॉबवरून लेट येतात, तर त्या मग नंतर सगळ्यांचं झाल्यानंतर त्या लेट आल्या, पण मला छान वाटलं त्या आल्या, कारण ही आमची पहिलीच भेट होती. मला काही जास्त वर्ष झाली नाही या सोसायटीमध्ये येऊन, त्यामुळे एवढं काय ओळखीचं कोणी नव्हतं. पण मी घरी सांगून ठेवलं होतं की त्या किती पण वाजता आल्या तरी त्यांना घरी पाठवा. पण त्या लगेच आल्या, ड्युटीवरून आल्या. तर मला छान वाटलं. मग मी त्यांना हळदी कुंकू आणि वाण दिलं आणि आम्ही गप्पा मारत बसलो, मस्त कॉफी वगैरे घेतली. त्यांना पण छान वाटलं. तर असं झाला माझा आजच्या दिवसाचा शेवट. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशा छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.